कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवप्रसाद कॉलनीत कविता नावाची महिला राहत होती. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे ती जे काम मिळेल ते काम करत होती. त्या कामाचा तिला चांगल्या प्रकारे पैसा मिळत होता. सर्व काही व्यवस्थित चालू होते, पण नवऱ्याची कमतरता तिला भासत होती. ती एकटेपणाने चांगल्या प्रकारे संसार चालवत होती. कामातून येणाऱ्या पैशावर घरातील खर्च भागत होता, पण पुढे काहीतरी करावे असे कविताला वाटत होते. त्यामुळे तिची धडपड चालू होती. त्यासाठी ती 70,000 रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काही कुठे कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे तिने त्या परिसरात राहत असलेल्या रामा विठ्ठल चौधरी या 46 वर्षाच्या खाजगी सावकारासोबत संपर्क करायला सुरुवात केली. खाजगी सावकार असल्यामुळे रामा याने महिलेबरोबर कुणीच नाही याचा अंदाज घेत तिला कर्ज देतो असे सांगितले. कविताला देखील असे वाटू लागले की पैसे आल्यानंतर आपल्या घरातील अडचणी दूर होतील. त्यानुसार रामा याने कविताला एक दिवस घरी येत असल्याचे सांगितले. त्यानुसार कविताने रामायाचे घरात स्वागत केले. कविताचे घर हे तिच्या स्वतःच्या मालकीचे होते. त्यामुळे रामायाने कविताला किती पैसे हवेत याबद्दल विचारले. तेव्हा कविताने 70,000 रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार रामायाने बरोबर आणलेले 70,000 रुपये 2014 साली कविताला दिले. कविताला पैसे देताना रामायाने प्रत्येक महिन्याला 10% व्याज तुम्हाला द्यावे लागेल असे सांगितले. कविताच्या हातात 70,000 रुपये आले होते. त्यामुळे आता त्यातून काहीतरी करण्याचा तिचा विचार होता. पण त्याच काळात ती तिच्या आजारपणाच्या संकटात सापडली. त्यामुळे जे 70,000 रुपये तिने घेतले होते त्यातील काही रक्कम आजारपणावर गेली. त्यामुळे पुन्हा अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरी देखील तिने आजारपणातून नीट झाल्यानंतर जेवढ्या महिन्याचे व्याज राहिले होते तेवढे व्याज काम करून परत केले आणि प्रत्येक महिन्याच्या व्याजाची रक्कम कविता काम करून रामायाला देऊ लागली होती. रामा हा प्रत्येक महिन्याला कविताच्या घरी येऊ लागला. त्यामुळे त्याचा कविताबरोबर जास्त संपर्क वाढत गेला होता. आता व्याजाचे पैसे घेण्याच्या बहाण्याने रामा आता कविताच्या शरीराकडे लक्ष देऊ लागला. कविता तारुण्यात होती, त्यामुळे तिचा काही सुगावा लागतो का याचा अंदाज रामा काढत होता. पण कविता मात्र कष्ट करून सर्व काही करत होती. जे काही रामायाच्या मनात होते ते कविताच्या मनात नव्हते. प्रत्येक महिन्याला रामा तिच्या घरी आला की ती त्याला चहा करायची आणि व्याजाचे पैसे द्यायची. काही महिन्यांचा कालावधी असाच निघून गेला. कविताचे काम चांगल्या प्रकारे चालू होते, पण मध्येच तिला काही अडचणी आल्या. त्यावेळी व्याजाचे काही महिन्याचे पैसे देण्यास तिला जमले नाही. त्याविषयी तिने रामायाला तुम्हाला एक सोबत सर्व पैसे देते असे सांगितले. व्याजाचे पैसे असल्यामुळे रामायाने तुम्ही यात थकवले तर पुढे वाढत जाईल, मग पुन्हा एवढी रक्कम तुम्ही कशी देणार असे जेव्हा रामा बोलत होता त्यावेळी त्याच्या डोळ्यातील नजर कविताच्या शरीराकडे खेळत होती. आता कविताच्या देखील ही बाब लक्षात येऊ लागली होती. पण व्याजाने पैसे घेतले होते आणि व्याजाची रक्कम देणे बाकी राहिले होते. त्यामुळे कविता काही बोलत नव्हती. काही दिवसांचा कालावधी निघून गेला. कविताकडे व्याजाचे पैसे देण्यासाठी जमले नाही. त्यामुळे 4-5 महिन्यांचे व्याज राहिले होते. त्यावेळी रामा याने कविताकडे तगादा लावायला सुरुवात केली. कविता हतबल झाली. तिला काहीच बोलता येत नव्हते. व्याजाची रक्कम वाढत गेली, त्यामुळे ती कशी फेडायची असा प्रश्न पडला. त्यावेळी रामायाने कविताकडे शरीर संबंधाची मागणी करायला सुरुवात केली. रामायाच्या मागणीने कविता हैराण झाली, कारण तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. 3-4 दिवसानंतर तुमच्या पैशाची सोय लावते असे कविताने रामायाला सांगितले. रामायाने हातातून येत असलेली कविता दूर जात असल्याचे पाहून संताप व्यक्त केला. तो तिला मोठ्याने म्हणाला, 4 दिवसात मला पैसे हवेत, नाहीतर मी घरातील सामान घेऊन जाईल असे त्याने सांगितले. त्यावेळी कविताने रामायाला होकार तर दिला, पण पैसे बाहेरून कुठून येणार नव्हते. तरी कविताला आशा होती की पैसे येतील. ज्या ठिकाणी कविता कामाला जात होती त्या ठिकाणी तिने पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला, पण 4-5 महिन्याच्या व्याजाची रक्कम कविताला जमवता आली नाही.
पुन्हा 4-5 दिवसानंतर रामा घरी आला. त्यावेळी कविता हतबल झाली होती. तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा, पण व्याजाचे पैसे माझ्याकडे जमा झाले नाही असे कविताने सांगितले. कविताच्या अशा बोलण्यामुळे रामा याला मनातून आनंद झाला होता, कारण त्याला कविता भोगायला पाहिजे होती. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कविताने आता होकार दिला होता. रामा याने कविताबरोबर बोलून दाखवले की व्याजाच्या पैशात तू अशाच प्रकारे संबंध ठेव, मला व्याज देऊ नको. यासाठी कविता देखील आता राजी झाली होती, कारण तिच्याकडे 10,000 रुपये महिना येणार नव्हते. त्यामुळे पुढील अडचणी वाढवण्यापेक्षा तिने रामा याला साथ द्यायला सुरुवात केली. कविताला देखील आता बरे वाटू लागले होते. व्याजाचे पैसे द्यायचे नव्हते आणि नवऱ्याची कमतरता देखील पूर्ण होऊ लागली होती. जे काही चालू होते ते नित्यनेमाने सुरू होते. रामा हा कवितेच्या घरी 2 दिवसाला यायचा आणि शरीर संबंध करून राहायचा. जवळपास 2014 या वर्षी कविताने रामा याच्याकडून पैसे व्याजाने घेतले होते. तेव्हापासून 10 वर्ष म्हणजे 2024 पर्यंत रामा याने कविताबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले. पण जेव्हा तो विचित्र स्वरूपाच्या मागण्या कविताकडे करू लागला त्यावेळी कविताला विचित्र वाटू लागले. जेव्हा रामा संबंध करू लागला त्यावेळेचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग त्याने करून ठेवली होती. त्यामुळे तो मध्येच कविताला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. आत्तापर्यंत एवढी वर्ष साथ दिली, पण रामा याच्या मागणीचा विचार करता आता कविताने रामा याचे व्याजाने घेतलेले पैसे द्यावेत आणि सगळे संबंध तोडून टाकावेत असे विचार ती करत होती. त्याचवेळी रामा याने कविताकडून मला तात्काळ पैसे पाहिजे, अन्यथा तुझे घर लिहून दे अशी मागणी केल्यामुळे कविता परेशान झाली होती. आत्तापर्यंत कविताबरोबर संबंध केले त्यावेळी रामा असे कधी बोलला नाही, पण गेल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये रामा याने व्याजाचा तगादा कविताच्या मागे लावला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून याच काळात कविताने रामा याला एका कागदावर घर लिहून दिले. आता मात्र कविताच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण रामा एवढी वर्षे आपल्या शरीराशी खेळत होता. आता घरही लिहून घेतले. त्यामुळे कविताने कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी तिने पोलिसांना सांगितले की रामा याच्याकडून तिने 70,000 रुपये 10% घेतले होते. त्याच्या बदल्यात त्याने 2014 पासून 2024 पर्यंत म्हणजे 10 वर्षे शरीर संबंध केले. त्यानंतर शेवटची हद्द म्हणजे त्याने ती राहत असलेले घर सुद्धा नावावर करून घेतले. एवढे वर्षे व्याजाचे पैसे दिले तरी देखील पैसे दिले नसल्याचे रामा सांगत आहे. कविता ज्या घरात राहते ते घर लिहून घेतल्यामुळे तो मला कधीही या घरातून बाहेर काढेल. त्यामुळे कविताने रामाच्या विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी कविताची तक्रार लिहून घेतली आणि रामा याला ताब्यात घेतले. पोलिसांनी रामा याच्याकडे विचारपूस केली असता व्याजाने पैसे दिल्याची कबुली त्याने दिली. त्याचबरोबर कविताबरोबर शरीर संबंध केल्याचे त्याने सांगितले. एखादा व्यक्ती मदत करतो त्याचा अर्थ त्याने जी काही मागणी केली त्यासाठी होकार देणे योग्य नाही. पण कविताने कोणताच विचार केला नाही आणि रामाबरोबर 10 वर्षे शरीर संबंध प्रस्थापित केले आणि जेव्हा अंगलट आले तेव्हा तिच्यावर अशा प्रकारची वेळ आली. त्यामुळे कर्ज काढताना विचारपूर्वक काढा, अन्यथा अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागेल, एवढेच या स्टोरीच्या माध्यमातून सांगणे आहे. स्टोरीतील कविता हे नाव काल्पनिक आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.